जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही। जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह विविध समाज प्रसारमाध्यमांवर इंधन टंचाईबाबत पसरणाऱ्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही वस्तुस्थिती स्पष्ट केली असून जिल्हा प्रशासनाकडून इंधन पुरवठ्याचा सूक्ष्म पातळीवर सातत्याने आढावा घेतला जात आहे। जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बीपीसीएलचे 39,965, एचपीसीएलचे 6,814 आणि आयुसीएसचे 1,87,209 या प्रमुख कंपन्यांच्या समन्वयाने पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅसचा पुरवठा विना व्यत्यय सुरू ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। आपत्कालीन स्थितीसाठी प्रशासनाकडे पुरेसा राखीव साठा देखील उपलब्ध असून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत। ही पथके अचानक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करतील। जिल्ह्यात 3,20,000 सिलेंडरचे ग्राहक आहेत। दरम्यान जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडरची एकही गाडीचा कंपनीकडून पुरवठा झालेला नाही। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार मध्ये गॅसचा पुरवठा मुबलक आहे, एजन्सी मध्येही मुबलक आहे, त्यामुळे इथं घाबरण्याची काही कारण नाहीये। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे काळा बाजारी किंवा स्टॉक करणार आहेत त्यासाठी तालुका निहाय आम्ही 3 पथकं स्थापन केलेली आहेत। विशेषतः ही पथकं ज्या ठिकाणी व्यावसायिक संस्था आहेत, उदाहरणार्थ हॉटेल आहेत किंवा ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात अशा संस्थांची तपासणी करणार आहे। त्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर वापरले जातं का याची तपासणी करण्यात येईल। यासोबत काळा बाजारी किंवा स्टॉक मार्केटिंग कुठे चालू आहे का याची ते तपासणी करतील आणि कायदेशीर कारवाई करतील। या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावर पथक नेमलेलं आहे, त्याचे जिल्हाधिकारी मुख्य आहेत, सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत आणि एसपी साहेब आहेत। या पथकामार्फत दैनंदिन स्तरावर प्रत्येक कंपनी निहाय आपल्याकडे 3 कंपन्या आहेत, आयओसी, बीपीसी आणि एचपीसी। या तिन्ही कंपन्यांचा किती स्टॉक येतो आहे, किती वाटप होतो आहे, किती शिल्लक आहे, दुसऱ्या दिवशीचं ती शिल्लक जी आहे ती ओपनिंग बॅलन्सला येते आहे का, हे सगळं बघणार आहोत। आत्ताच आम्ही सर्व एजन्सी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांचं एक मीटिंग घेतलेली आहे। या मीटिंग मध्ये प्रत्येक एजन्सीवर एक स्टॉक बोर्ड लावायला सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये एकूण सिलेंडर किती आहेत, किती वाटप झाले आणि दिवसाअखेर शिल्लक किती आहेत, दुसऱ्या दिवशी ते ओपनिंग बॅलन्सला आले का नाही हे सुद्धा बघायला सांगितलेलं आहे। तिसरी गोष्ट, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे कंपनी आणि आमचा सर्वांचा। तर कंपनीकडनं एजन्सीला जे कम्युनिकेशन होत आहे ते आम्हाला देखील कळणार आहे, म्हणजे कंपनीची अडचण काय आहे, एजन्सीची अडचण काय आहे आम्हाला कळणार आहे। या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन निश्चितपणे हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणणार आहे। मित्रहो, आता या ठिकाणी एकच अडचण आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कनेक्शन जे आहेत ते आयओसी कंपनीचे आहेत, नंतर एचपीसी कंपनीचे आहेत आणि नंतर शेवटी बीपीसी कंपनीचे आहेत। एका मिनिटाला 200 कॉल बुक करण्याची या सर्व्हरची कॅपॅसिटी आहे आयओसीच्या, परंतु मिडल ईस्ट मध्ये जी सिच्युएशन तयार झालेली आहे त्यामुळे लोकांनी भयापोटी पॅनिक होऊन मिनिटाला 200 पेक्षा जास्त कॉल बुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सर्व क्रॅश झालेला आहे आणि हे सर्व्हरची कॅपॅसिटी वाढवून त्यांनी 400 कॉलची केलेली आहे, तरी देखील सर्व्हरला अडथळे येत आहेत। तर कंपनी स्तरावर याचे प्रयत्न चालू आहे, याची कॅपॅसिटी अजून वाढवण्याचं चालू आहे। या व्यतिरिक्त कंपनीला आम्ही आज आवाहन केलेलं आहे की आपण कॉल बुकिंगच्या व्यतिरिक्त इतर कोणते पर्यायी मार्ग आहेत, म्हणजे जीपे वर आहे, गुगल पे वर आहे किंवा जे कोणते मार्ग आहेत त्याचे फोन नंबर, त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आज आम्ही पब्लिश करायला सांगितलेत, त्या दुपार किंवा संध्याकाळपर्यंत पब्लिश होतील। सर्व एजन्सीमध्ये आम्ही कडक पोलीस बंदोबस्त आवश्यकतेनुसार ठेवणार आहोत। कुठेही जनतेने घाबरून जायची गरज नाही, मुबलक साठा आहे आपल्याकडे। जिल्ह्याचं कन्झम्पशन जे आहे ते सगळ्या तिन्ही एजन्सी मिळून, तिन्ही कंपन्या मिळून 4,597 आहे
68 आपले कमर्शियल गॅस सिलेंडर आहेत. कमर्शियल गॅस सिलेंडरवर सध्या शासनातर्फे बंदी आलेली आहे. घरगुती सिलेंडरवर कुठल्याही प्रकारची बंदी नाही. 4597 अधिक 68 तर आपल्याकडे बफर स्टॉक आहे 6814चा. म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी स्टॉक बफर मध्ये म्हणजे अतिरिक्त स्वरूपामध्ये आहे. आता जो स्टॉक येतो आहे, निघाला आहे, आता पोहोचत आहे, तो आहे 3486. म्हणजे 6814 हा बफर मध्ये आहे, म्हणजे राखीव आहे, आणि 3486 आपल्याकडे पोहोचतो आहे. म्हणजे आपल्याकडे स्टॉकची मुळीच कमतरता नाही, गॅस सिलेंडरची मुळीच कमतरता नाही. भरारी पथकामार्फत कडक तपासणी करण्यात येणार आहे. कंपन्यांकडनं किंवा एजन्सीकडनं गॅस वितरित केल्यानंतर प्रत्येकाच्या रजिस्टर्ड मोबाईलवर SMS जातो, आणि हा SMS त्या गॅसवाल्याला सांगितल्याशिवाय आणि त्यांनी सिस्टीम मध्ये भरल्याशिवाय सिलेंडर देता येत नाही आणि दिला जात नाहीये. कुठल्याही प्रकारे काळाबाजारी करण्याची कोणालाही माहिती असेल तर कृपया सर्वांना विनंती आहे की जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. अत्यंत कडक स्वरूपात कार्यवाही करण्यात येईल. पुन्हा एकदा सांगतो मी, जिल्ह्यामध्ये कुठेही सिलेंडरची कमतरता नाही, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. आता हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की काल मुख्य सचिवांनी VC द्वारे मीटिंग घेतली आमची. त्यामध्ये जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना घरगुती सिलेंडरचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचनाचं पालन केल्या जात आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे सेंट्रल किचन आहे आणि विविध वसतिगृह आहेत. त्या वसतिगृहामध्ये जर का भोजन दिलं जात असेल तर त्याही लोकांना सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यांनाही घाबरून जायची गरज नाही. फक्त कमर्शियल गॅस कनेक्शन याच्यावर मात्र शासनाची बंधनं आहेत, त्यांना ते दिल्या जाऊ शकत नाहीये. प्रत्येक तालुकानिहाय 3 पथकं स्थापन केलेली आहेत. या पथकामध्ये नायब तहसीलदार, स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येते आहे. आणि हे पथक विशेषतः ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवतात किंवा ज्या ठिकाणी हॉटेल आहेत याची तपासणी पहिल्यांदा करतील की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं घरगुती गॅस सिलेंडर वापरल्या जात नाहीये. आणि जर का वापरले जात असेल तर त्यांच्या विरुद्ध अत्यंत कडक कारवाई करण्यात येणार आहे. कारण व्यवसायामध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरणारा कायद्यानुसार बंदी आहे. त्यांच्यामुळे कदाचित त्यांच्या विरुद्ध EC ऍक्टच्या अंतर्गत म्हणजे इसेन्शियल कमॉडिटी ऍक्ट नंतर अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. अजून एक माहिती आहे की गॅस एजन्सी आणि गॅस कंपनी यांना ESMA कायदा लागू आहे, इसेन्शियल सर्व्हिसेस मॅनेजमेंट ऍक्ट. तर त्यामुळे यामध्ये अत्यंत कडक स्वरूपाची कार्यवाही करण्यात येते आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की कुठल्याही स्तरावर काहीही गैरप्रकार होत असल्यास कृपया आपण आमच्या निदर्शनास आणून द्यावेत. आम्ही त्यामध्ये अत्यंत कडक अशी भूमिका घेऊ, कडक कारवाई करू. जिल्ह्यामध्ये कुठेही गॅस सिलेंडरचा तुटवडा भासणार नाही याची आम्ही खात्री बाळगत आहोत.